श्री स्वामी समर्थ. आज आपण बनवणार आहोत झटपट अशी कॉफी, अगदी 5 मिनिटामध्ये तयार होणारी. त्याकरता आपण घेतलेली आहे कॉफी पावडर, दूध, थोडी साखर. दूध आपल्याकडे हे घरचं दूध आहे, गीर जातीच्या गाईचं. थोडं दूध आपण साईडला काढलेलं आहे, 1 ग्लास. त्यानंतर आपण हे पातेलं गॅसवरती ठेवणार. त्यामध्ये किंचित चवीनुसार आपण साखर घालायची आहे. त्यानंतर कॉफी पावडर आणि चम्मचने व्यवस्थित मिक्स करायचं. त्यानंतर 2 ते 3 मिनिट आपण स्लो फ्लेमवरती ठेवणार. नंतर आपण हाय फ्लेमवरती कॉफीला छान उकळी येऊ देणार. लगेच आपली कॉफी तयार. शक्यतोवर ब्लॅक कॉफी प्यावी, पण एखाद वेळेला दुधामध्ये टाकलेली कॉफी चालेल. योग्य प्रमाणात जर आपण कॉफी पिली, पण विशेषतः ती ब्लॅक कॉफी असावी. ती शरीराला ऊर्जा मिळते, नंतर मेटाबॉलिझम वाढवून वजन कमी होण्यास मदत होते आणि एकाग्रतासुद्धा सुधारते. तसेच यकृताचे रक्षण होते आणि काही जुनाट आजारांचा धोकासुद्धा कमी होऊ शकतो. कॉफीमधील कॅफीनमुळे तरतरी येते आणि थकवा दूर होतो. हे मेंदूचे कार्य आणि स्मरणशक्ती सुधारण्यास मदत होते. ब्लॅक कॉफी ही चयापचय क्षमता सुमारे 3 ते 11% वाढवते आपल्या शरीरातील. त्यामुळे आपल्या शरीरातील चरबी म्हणजेच फॅट वेगाने जळण्यास मदत होते. कॉफीच्या सेवनाने इन्शुलिनची संवेदनशीलता सुधारते, ज्यामुळे टाईप 2 मधुमेहाचा धोका कमी होऊ शकतो. कॉफी पिणाऱ्यांचे जे यकृताचे आजार असतात, म्हणजेच फॅटी लिव्हर किंवा लिव्हर कॅन्सर होण्याचा धोका लक्षणीयरित्या कमी असतो. मध्यम प्रमाणात कॉफीचे सेवन दिवसातून 3 ते 4 कप केल्याने हृदयाचे आरोग्य सुधारते आणि स्ट्रोकचा धोका कमी होतो. परंतु कॉफीचे ज्याप्रमाणे फायदे आहेत, त्याप्रमाणे काही अतिरेकसुद्धा टाळावा. शक्यतोवर जास्त प्रमाणात कॉफी प्यायल्याने झोप न लागणे, ॲसिडिटी असे त्रास होऊ शकतात. तसेच गरोदर स्त्रिया आणि पित्ताचा त्रास असलेल्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच कॉफीचे सेवन करावे. अशा प्रकारे आपली कॉफी तयार आहे. श्री स्वामी समर्थ.